गैमेटोजेनेसिस, हमने स्पर्मेटोजेनेसिस देखा था। मेल गैमेट के फॉर्मेशन का प्रोसेस का नाम क्या है? स्पर्मेटोजेनेसिस, स्पर्मेटोजेनेसिस। और यहाँ पे फीमेल गैमेट के फॉर्मेशन का नाम oogenesis। कौन सी प्रोसेस है? oogenesis। मैं रिपीट करती हूँ, स्पर्मेटोजेनेसिस। आवाज बसलेला है थोड़ा, प्लीज कॉपरेट मी। हाँ, लक्ष द्या थोडं। झालंय? स्पर्मेटोजेनेसिस, जेनेसिस का मतलब क्या होता है? फॉर्मेशन। स्पर्मेटो का मतलब स्पर्म और स्पर्मेटोजोआ, ठीक है। कैसा होता है? हैप्लॉइड। कहाँ पे होता है इसका फॉर्मेशन? तो यमारेस में। यमारेस क्या है? मेल रिप्रोडक्टिव सिस्टम। मेल रिप्रोडक्टिव सिस्टम में प्राइमरी सेक्स ऑर्गन इज कॉल्ड एज टेस्टिस, ओके। और टेस्टिस में मेल गैमेट का फॉर्मेशन होता है, दैट इज स्पर्म, ओके। किससे होता है? फ्रॉम जर्माइनल इपिथेलियम सेल, जर्माइनल इपिथेलियम सेल, okay. This germinal epithelium cell which is diploid, it will undergoes repeated mitotic division, it will undergoes, आवाज कमी करा रे प्लीज श्रितेज। Germinal epithelium cell which is diploid, it will undergoes mitotic division and to form four daughter cell. पण नाव काय daughter cellचं? स्पर्मॅटो, spermatogonia which is diploid, which is diploid। मिलियंस ऑफ स्पर्मेटोगोनिया फॉर्म होते हैं जो कि डिप्लॉइड होते हैं। क्यों डिप्लॉइड फॉर्म हुए? क्योंकि कौन सी प्रोसेस हुई है? माइटोसिस हुई। और माइटोसिस में हमेशा याद रखना कि क्रोमोसोम नंबर हाफ नहीं होता, एज इट इज रहता है। डिप्लॉइड होगा तो डिप्लॉइड ही रहेगा, ठीक है। हाँ, देन दिस स्पर्मेटोगोनिया विल अंडरगोज मिओसिस करतो का तो स्पर्मेटोगोनिया? मग काय शो करतो तो? ग्रोथ ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ फूड, ठीक है, दैट इज द ग्रोथ फेज। और क्या फॉर्म होता है? प्राइमरी स्पर्मेटोसाइट, प्राइमरी स्पर्मेटोसाइट। ये भी कैसा होता है? डिप्लॉइड। देन दिस प्राइमरी स्पर्मेटोसाइट विल अंडरगोज meiosis first, meiosis first and to form secondary spermatocyte, to form secondary spermatocyte। Then these secondary spermatocyte it will undergoes meiosis 2 and to form spermatid, to form spermatid, to form spermatid। and these spermatid कौन सी प्रोसेस करता है? स्पर्मियोजेनेसिस एंड टू फॉर्म स्पर्म, मैच्योर स्पर्म और स्पर्मेटोजोआ, और स्पर्मेटोजोआ, स्पर्मियोजेनेसिस प्रोसेस होती है। समझ में आया इतना? ये फ्लो चार्ट याद रखना, डायग्राम अपने आप आ जाएगी जादू से। ये फ्लो चार्ट याद रखना, डायग्राम अपने आप आ जाएगी आपको। हाँ, कळलं का फ्लो चार्ट? स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस कळली? हा सिंपल वे आहे समजण्याचा, ठीक है। पुन्हा सांगत आहे मी, व्हाट इज स्पर्मेटोजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ स्पर्म, ठीक है। कहाँ पे होता है? टेस्टिस में। टेस्टिस में स्पर्म का फॉर्मेशन होता है। सेमिनिफेरस ट्यूबुल में कौन से सेल होते हैं? जर्माइनल एपिथेलियम सेल। कैसे होते हैं? डिप्लॉइड, नॉट हैप्लॉइड। कैसे होते हैं? डिप्लॉइड। कौन सी प्रोसेस करते हैं? मिलियन ऑफ क्या फॉर्म करते हैं? प्लॉइडी लेवल याद रखना। प्लॉइडी लेवल क्या है? डिप्लॉइड। क्यों डिप्लॉइड हुई? माइटोसिस हुआ। देन दिस स्पर्मेटोगोनिया की क्या होती है? ग्रोथ। क्यों ग्रोथ होती है? ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ फूड। सराउंडिंगचं जे काही फूड आहे तो काय करतो? ऍब्झॉर्ब करतो आणि काय शो करणार? ग्रोथ। मग ग्रोथ झालेल्या स्पर्मेटोगोनियाला स्पर्मेटोगोनिया नाही म्हणायचं, काय म्हणायचं? आता त्याची ग्रोथ झाली, छोटा छोटा होता तेव्हा तो काय होता? छोटा होता तो बबल्या होता। हा, मोठा झाल्यावर त्याला बबल्या म्हणणार का? त्याची बायको रागवेल ना की माझ्या नवऱ्याला बबल्या म्हणतात। हा, ठीक आहे। ग्रोथ झाल्यानंतर त्याचं नाव काय झालंय? चेंज झालं, त्याला काय म्हणणार?
प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. डिप्लॉइडच आहे आणखी. का डिप्लॉइड आहे कळलं तुम्हाला? ठीक आहे. देन दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट विल अंडरगोज मिओसिस फर्स्ट. आता हा मिओसिस फर्स्ट मध्ये एंटर करणार आणि काय फॉर्म करणार? सेकंडरी. आता हा हॅप्लॉइड असणार. बघा इथे काय झालंय? मिओसिस. जेव्हाही मिओसिस प्रक्रिया होते तेव्हा क्रोमोझोम नंबर बिकम हाफ. ओके. नेक्स्ट, these secondary spermatocyte enter into the meiosis too. Okay, and to form spermatid. ये भी कैसा है? हैप्लॉइड. ठीक है. देन दिस स्पर्मेटिड जो फॉर्म हुआ है वो अभी तक मैच्योर नहीं हुआ. अभी ये सेमिनिफरस ट्यूबुल से रिलीज होगा, रेटिटेस्टिस में जाएगा, रेटिटेस्टिस से वासा इफ्रेंशिया में जाएगा, वासा इफ्रेंशिया से कहाँ जाएगा? एपिडाइमिस में जाएगा, और एपिडाइमिस में उसका मैच्योरेशन होगा बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मियोजेनेसिस, और क्या फॉर्म होगा? फायनल मॅच्युअर स्पर्म फॉर्म होगा. समजलं? ठीक आहे. फ्लो चार्ट लिहायचं असेल तर लिहू शकता, अदरवाइज तुम्हाला डायग्राम दिलेलीच आहे. ती डायग्राम फॉर 3 मार्क्स लक्षात ठेवायची आहे. डायग्राम विथ एक्सप्लेनेशन फॉर 3 मार्क्स IMP. ठीक आहे. कोणी आहे ज्यांना समजलं नाही? कारण IMP है, फार फार IMP. ठीक है. अब जो मैच्योर स्पर्म फॉर्म हुआ है उसका हमें स्ट्रक्चर देखना है. कैसा स्ट्रक्चर रहता है? स्पर्म में क्या क्या पार्ट होते हैं? सेल है, स्पर्म सेल है, एक जर्म सेल कहते हैं स्पर्म को. ठीक है. हैप्लॉइड सेल है, क्या क्या कंटेंट उसमें होते हैं वो हमें देखना है. स्ट्रक्चर देखना है, और स्ट्रक्चर भी स्पर्म का फॉर 3 मार्क्स आता है, पूछा गया बार बार. ठीक है. तो देखो स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. हसू नका, लक्ष द्या. देखो जो स्पर्म होता है वो कैसा होता है? मोटाइल. मोटाइल होता है. कैसा होता है? मतलब मोमेंट शो करता है. किस कशा थ्रू मोमेंट शो करतो? तो काय त्याच्याजवळ असं ऑर्गन ज्याच्यामुळे तो मोमेंट करतो, स्विमिंग करतो? फ्लॅजेला, टेल. ओके, त्याच्याकडे टेल आहे, तर टेलच्या मदतीने तो काय करणार? स्विमिंग करणार. ठीक आहे. देन कसा असतो तो? इलॉंगेटेड. कसा असणार? इलॉंगेटेड असणार. ओके. देन त्याची जी डायमीटर आहे किंवा लेंथ आहे, जी लेंथ आहे त्याची ती असते 50 to 65 मायक्रोमीटर. 50 to 65 मायक्रोमीटर. समजलं एवढं? ओके. आणि हा एक प्रकारचा कुठला गॅमिट आहे? मेल गॅमिट आहे. मेल गॅमिट आहे. ओके. स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, पटकन ड्रॉ करा. हा. लिया रे, लिया रे.
चलो ध्यान दो, दिस इज स्ट्रक्चर ऑफ स्पर्म। किसका स्ट्रक्चर है? नॉट कोबरा, ठीक है। हाँ, स्पर्म का स्ट्रक्चर है। स्पर्म कैसा होता है देखो, क्या क्या होता है स्पर्म में। Sperm is divided into four parts. Sperm is divided into four parts. This is the head region. हा कुठला region आहे? Head. हा जो region आहे तो it's called as neck region. It's called as neck region. This is the middle piece. This is the middle piece and this is the tail. Okay, sperm is divided into four parts. First is the head, second neck, third middle piece and fourth tail. ठीक है। हेड कंटेन अरे लक्ष द्या रे। हेड कंटेन नंतर काढा। हेड कंटेन cap like structure is called as acrosome. Head contain cap like structure called as acrosome. Okay, and these acrosome made up of Golgi body. These acrosome made up of Golgi body. ये acrosome किससे बना है? Golgi body से। मैं क्या बता रही हूँ, क्या कह रही हूँ, ध्यान दो, लिसन केयरफुली। ओके, हाँ, मग मनाने सांगितलं नाही। हाँ, head contain cap-like structure is called as acrosome. These are acrosome made up of Golgi body, and acrosome contain some enzyme. These enzyme called as hyaluronidase enzyme. Hyaluronidase enzyme. Hyaluronidase enzyme. ओके, एंजाइम के नाम बाद में बताती हूँ। सिर्फ ये याद रखना कि एक्रोसोम में क्या होते हैं, एंजाइम होते हैं जो कि एक की दीवारों को क्या करते हैं, तोड़ते हैं और एक के अंदर जाते हैं। इसलिए उनके पास क्या होते हैं, एंजाइम होते हैं एक की दीवारों को तोड़ने के लिए। देन हेड कंटेन लार्ज साइज न्यूक्लियस इज प्रेजेंट। हेड में क्या होता है और न्यूक्लियस प्रेजेंट होता है। देन नेक रिजन मध्ये असतो सेंट्रिओल। नेक रिजन मध्ये काय असतो, सेंट्रिओल। दोन सेंट्रिओल असतात, एक असतो प्रॉक्सिमल अँड सेकंड असतो डिस्टल। प्रॉक्सिमल म्हणजे काय, समोरचा। डिस्टल म्हणजे काय, ठीक आहे। आता इथे मी जवळ जवळ दाखवले, पण पहिले ग्रीन असणार, मग त्याच्या मागे कोणता असणार, येलो। कोणत्या रिजन मध्ये असतात, नेक रिजन मध्ये। कोणत्या रिजन मध्ये, नेक, ठीक आहे। देन नेक्स्ट पार्ट इज कॉल्ड एज मिडल पीस। मिडल पीस कंटेन, हा जो स्पायरली अरेंजमेंट दिसतोय तुम्हाला, इज कॉल्ड एज माइटोकॉन्ड्रिया। काय रे, माइटोकॉन्ड्रिया। दिस स्पायरल अरेंजमेंट इज कॉल्ड एज माइटोकॉन्ड्रिया। आणि या माइटोकॉन्ड्रियाला एक नाव देण्यात आलं, नेबन कण। नेबन कण, नेबन कण। झालं का तुमचं लिहून? नंतर लिहा, सांगितलं ना। लक्ष द्या थोडं, काय सांगत आहे मी तर। 3 मार्क्ससाठी या डायग्रामच्या बेसवर लिहू शकले पाहिजे तुम्ही। डायग्राम काढायची, एक्सप्लेनेशन लिहायचं। काय काय लिहायचं एक्सप्लेनेशन मध्ये, पहिला रिजन कोणता टाकायचं, हेड। दुसरा कोणता आहे, नेक। तिसरा कोणता आहे, मिडल पीस। आणि चौथा कोणता आहे, ते। मी तुम्हाला पहिला रिजन सांगितला, कुठला, हेड। हेड मध्ये कॅपलाइक स्ट्रक्चर काय असतं, देन लार्ज साईजचा काय असतो, न्यूक्लियस। अॅक्रोझोम कशापासून फॉर्म झालेला आहे, आणि अॅक्रोझोम मध्ये काय असतात, कळलं, कळलं का? हा, एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे। देन नेक्स्ट रिजन कुठला, नेक रिजन। नेक रिजन मध्ये काय असणार, सेंट्रिओल। सेंट्रिओल किती असतात, 2, एक प्रॉक्सिमल आणि दुसरा डिस्टल, ठीक आहे। तिसरा रिजन कोणता, मिडल पीस। आता इथे बघा, सेंट्रिओल पासून एक फायबर अराइज झालेला आहे बघा, धागा अराइज झालेला आहे जो की टेल पर्यंत आहे। कुठपर्यंत आहे, अप टू द टेल, एंड पीस पर्यंत आहे। त्या फायबरला म्हणतात ॲक्झॉन फायबर। दिस फायबर इज कॉल्ड एज ॲक्झॉन फायबर। दिस फायबर इज कॉल्ड एज ॲक्झॉन फायबर। असं धाग्यासारखं स्ट्रक्चर जे की कुठनं अराइज झालेलं आहे, अराइज फ्रॉम सेंट्रिओल। अराइज फ्रॉम सेंट्रिओल। दिस फायबर इज कॉल्ड एज ॲक्झॉन फायबर। आणि या ॲक्झॉन फायबरला या एक्झॉन फायबरला
या एक्झॉन फायबरला स्पायरल अरेंजमेंट आहे कोणाची? मायटोकॉन्ड्रियाची. Spiral arrangement of a mitochondria surrounding the axon fiber is called as नेबनकन. स्पर्मच्या मायटोकॉन्ड्रियाला एक नवीन नाव देण्यात आलं. नाव काय? नेबनकन. नेबनकन का म्हटलं? कारण तो एक्झॉन फायबरला काय झालेला आहे? स्पायरल झालेला आहे, गुंडाळलेला आहे. ठीक आहे. दिस स्पायरल अरेंजमेंट ऑफ मायटोकॉन्ड्रिया सराउंडिंग द एक्झॉन फायबर ऑफ अ स्पर्म इज कॉल्ड एज नेबनकन. अशा किती स्पायरल अरेंजमेंट आहे? 10 to 14 स्पायरल अरेंजमेंट आहे. किती वेळा गुंडाळलेला आहे तो? 10 to 14 टाइम्स. कळलं का? अशा किती, काय म्हणू आपण त्याला, हा किती आहेत? 10 to 14. ठीक आहे. कोणाला गुंडाळलेला आहे? एक्झॉन फायबरला. एक्झॉन फायबर कुठं अरेंज झाला? सेंट्रिओल. एक्झॉन फायबर कुठं अरेंज झालेला आहे? सेंट्रिओल. समजते का? आता लक्ष द्या, लक्ष द्या. स्ट्रक्चर कोणाचं आहे? किती पार्ट मध्ये डिवाइड झालाय? पहिला कोणता? मी याला स्क्वेअर करते प्रत्येकाला. हेड, सेकंड नेक, थर्ड मिडल पीस आणि फोर्थ. हेड रिजन मध्ये काय? न्यूक्लियस. लार्ज साईजचा आहे, मोठा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. देन हेड रिजन मध्ये आणखी कोण आहे? अॅक्रोझोम. बस एवढंच लक्षात ठेवा. दुसरा रिजन कोणता? नेक. नेक रिजन मध्ये कोण आहे? सेंट्रल. किती आहेत? प्रॉक्झिमल आणि डिस्टल. हा प्रॉक्झिमल आणि त्याच्या मागे कोण? डिस्टल. असे एका मागे एक असतात. ठीक आहे. नेक्स्ट रिजन मिडल पीस. मिडल पीस मध्ये एक्झॉन फायबर अरेंज झालाय, पण कुठल्या रिजन मधून अरेंज झाला? सेंट्रिओल मधून. हा एक्झॉन फायबर अप टू द टेल म्हणजे एंड पीस पर्यंत आहे, तर कुठं अरेंज झाला? सेंट्रिओल. आणि याच एक्झॉन फायबरला कोण गुंडाळला गेलाय? मायटोकॉन्ड्रिया. कोण गुंडाळला गेला? मायटोकॉन्ड्रिया. तो गुंडाळला गेला म्हणून त्याला एक नवीन नाव देण्यात आलं, कॉल्ड एज नेबनकन. तर डेफिनेशन काय लिहाल नेबनकनची? स्पायरल अरेंजमेंट ऑफ अ मायटोकॉन्ड्रिया सराउंडिंग द एक्झॉन फायबर ऑफ अ स्पर्म इज कॉल्ड एज नेबनकन. विचारलं जातं 1 मार्क्स साठी आणि सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू तर इम्पॉर्टंटच आहे. ओके, समजलं का नेबनकन? अशा किती अरेंजमेंट आहेत स्पायरल अरेंजमेंट? 10 to 14. 10 to 14. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेल. नेक्स्ट काय आहे? टेल. आणि या टेलच्या मदतीने तो काय करणार? मोमेंट शो करणार. विथ द हेल्प ऑफ फ्लॅजिला किंवा टेल काय शो करतो? मोमेंट शो करतो. ठीक आहे, कळलं? आणि टेल जी आहे ते एंडिंगला कशी आहे? टॅपरिंग आहे. टॅपरिंग म्हणजे काय रे? टोकदार. टॅपरिंग म्हणजे टोकदार म्हणतो आपण. बघा त्याचे टेलचा जो एंड पीस आहे याला एंड पीस म्हणतात. त्याला काय म्हणतात? एंड पीस. हा एंड पीस जो आहे तो कसा आहे? टॅपरिंग आहे. कसा आहे? टॅपरिंग. ठीक आहे. आता अॅक्रोझोम कडे येऊया. अॅक्रोझोम मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? अॅक्रोझोम कंटेन हायलुरोनायडेज एन्झाईम. हायलुरोनायडेज एन्झाईम. आणि हा अॅक्रोझोम कोणापासून फॉर्म झाला? गॉल्जी बॉडी. कोणापासून फॉर्म झालेला आहे? गॉल्जी बॉडी. आता लक्ष द्या. हायलुरोनायडेज एन्झाईम हायलुरोनिक ऍसिडला ब्रेक करतात. कोणाला ब्रेक करतात? हायलुरोनिक. तुम्हाला आठवलं का मी तुम्हाला एकच स्ट्रक्चर काढलं होतं? ही विटेलाइन मेम्ब्रेन आणि ही झोना पेलुसिडा. ओके, त्याच्यावरती ग्रॅन्युलोजा सेल होते. आठवलं? ग्रॅन्युलोजा सेल. ग्रॅन्युलोजा सेलची आउटर मेम्ब्रेन होती कोरोना रेडिएटा. ठीक आहे. त्याच कोरोना रेडिएटा जी आहे ती हायलुरोनिक ऍसिडची तयार झाली आहे. कशाची? हा, त्या ऍसिडला, या कोरोना रेडिएटा मध्ये जे ऍसिड आहे हायलुरोनिक ऍसिड, त्या ऍसिडला तोडण्याचं काम हे एन्झाईम करतात. म्हणजे या सेलच्या मधलं ऍसिड निघालं की ते सेल मोकळे मोकळे होणार आणि स्पर्म याच्यामध्ये एंट्री घेणार. कळलं? त्यासाठी त्याच्या अॅक्रोझोम मध्ये कोणते एन्झाईम आहे? हायलुरोनायडेज एन्झाईम, जे की हायलुरोनिक ऍसिडला काय करतात? ब्रेक करतात. समझ में आया की नाही आया? हा. न्यूक्लियस. न्यूक्लियस काय काम आहे माहिती तुम्हाला? तर न्यूक्लियस जो आहे स्पर्म तो एगला देतो. एगला कशासाठी देणार? कारण एगचं काय होतं? ते फर्टिलायझेशन होतं. डीएनए जीन काय होतात? एक्सचेंज होतात. ठीक आहे. आणि तिथे काय फॉर्म होतो? झायगोट. देन मायटोकॉन्ड्रियाचं काय काम असणार? म्हणजे हा जो नेबन कण आहे या मायटोकॉन्ड्रियाचं काय काम असणार? नेबन कण कळलं कशाला म्हणतात?
तो मायटोकॉन्ड्रिया कसा आहे, स्पायरली अरेंज. परत परत सांगत आहे मी, मायटोकॉन्ड्रिया कसा आहे, स्पायरली अरेंज. कोणाला, ॲक्झॉन फायबरला, इज कॉल्ड ॲज नेबनकन. तर मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं रे, पॉवर हाऊस ऑफ सेल. तर तो काय प्रोड्यूस करतो, एनर्जी. ठीक आहे, आणि ही एनर्जी तो कोणाला प्रोव्हाइड करतो, स्पर्मला, फॉर मोटिलिटी, मोमेंट, ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. ड्रॉ करा. केलाय, नाही केलं. शेवटचा, मागचा. और स्पर्म माइक्रोस्कोपिक होता है. ठीक है, सबसे छोटा सेल है ह्यूमन बॉडी में का माइक्रोस्कोपिक. ठीक है, मायक्रोस्कोपिक असतो स्पर्म, दिसत नाही. सिमेंट मध्ये असतो ना, सिमेंट मध्ये, सिमेंट माहित आहे ना काय काय आहे सिमेंट. सिक्रेशन ऑफ 3 glands. Which glands? Seminal vesicle, Copper's gland and prostate gland. काय प्रोव्हाइड करते हैं ग्लैंड्स, सिमेंट प्रोव्हाइड करते. वेगवेगळं काम आहे. झालं का, हो गया क्या, डायग्राम काढली सगळ्यांनी. हा, लिहा मग, लिहा त्याच्यामध्ये. हे लिहिलं वरचं. स्पर्म मोटाइल होता है, इलॉन्गेटेड होता है, 50 to 60 माइक्रोमीटर का होता है, मेल गैमेट है और माइक्रोस्कोपिक है. कैसा है, माइक्रोस्कोपिक. हा, अगम झालं का तुझं. चला, sperm is divided into sperm is divided into sperm is divided into 4 parts. Sperm is divided into 4 parts. Sperm is divided into 4 parts. हेड, मिडल पीस, हेड, नेक लिखो, देन मिडल पीस एंड टेल. हेड कॉमा नेक कॉमा मिडल पीस एंड टेल. हा श्रीतेज, लिहस नाही का तुला कलश. मग काय पाहून राहिले एकमेकांकडे दोघ जण. त्याला आता लिहायचंच नसते. झालं, 4 पार्ट्स लिहिले. त्यामधलं पहिलं हेडिंग टाका, सब हेडलाईन. हेड, हेड खाली अंडरलाईन करा. जे सब हेडलाईन असेल अंडरलाईन करत चला. पेपर मध्ये पण, एक्झाम मध्ये पण लिहायचंय अंडरलाईन. त्याचं तसंच असतं. सांगितलं थोडी, आतापर्यंत लिहिलं नाही तू. ठीक आहे, पेज फाटून राहिले एवढा अभ्यास करते तो. पेज फाडेपर्यंत अभ्यास करतो. कोणी फाडले. हा, द स्पर्म हेड इज ओव्हल इन शेप. अरे लिहा रे, आवाज नका करू. स्पर्म हेड इज ओव्हल. स्पर्म हेड इज ओव्हल शेप. And contain haploid nucleus. And contain haploid nucleus. It contain haploid nucleus. झालं. Above the nucleus, above the nucleus, above the nucleus
Cap-like structure called acrosome. Above the nucleus, cap-like structure called acrosome. लायसोसोमचं मॉडिफिकेशन आहे acrosome. सेल जर झालं असेल तर लायसोसोम माहित असेल, अदरवाइज नाही माहिती. लायझोसोम, सुसाइड बॅग, त्याचं मॉडिफिकेशन आहे. त्याचंच मॉडिफिकेशन कोण आहे? acrosome. हा, acrosome is made up of Golgi body. Acrosome is made up of, त्याच्यातच लिहिलं तरी चालतं. Acrosome is made up of Golgi body. Acrosome is made up of Golgi body. Acrosome contain hyaluronidase and hyaluronidase and proteolytic हो, hyaluronidase and proteolytic enzyme, hyaluronidase and proteolytic enzyme like zonalysine and corona penetrating enzyme, हो गया. नेक्स्ट, सेकेंड सब हेडलाइन नेक, अंडरलाइन. It is very short region. नेक हा खूप शॉर्ट रिजन आहे. नेक हेडलाइन दिलाय, सब हेडलाइन हा, त्याच्यामध्ये लिहा इट इज व्हेरी शॉर्ट रिजन and contain two centriole that is proximal and distal. Huh? It contain two centriole that is proximal and distal. हो गया. हाँ. नेक्स्ट थर्ड पार्ट है मिडल पीस. थर्ड पार्ट क्या है? मिडल पीस. अंडरलाइन द मिडल पीस. अभी निजामुद्दीन 5 मिनट पर स्टेशन पर आ रही है. हाँ, दिल का मिडल पीस. हाँ. ट्रेन येण्याचे अनाउन्समेंट. हाँ, it has मिडल पीस हेडिंग लिहिलंय, टाकलंय. हाँ, it has axial filament. It has axial filament arise from centriole. It has axial filament arise from centriole and surrounded by 10 to 14 spiral turn of mitochondria. 10 to 14 spiral turn of mitochondria called Nebenкern.
नेबन कण. इट प्रोड्यूस, नेक्स्ट पॉइंट लिखो उसमें, इट प्रोड्यूस एनर्जी. इट प्रोड्यूस एनर्जी. हो, इट प्रोड्यूस एनर्जी. इट प्रोड्यूस एनर्जी. इट प्रोड्यूस एनर्जी necessary for the movement of sperm. Necessary for the movement of sperm. Movement of sperm. और लास्ट लिखो टेल. लास्ट पार्ट टेल. फोर्थ पार्ट क्या है? टेल. टेल. लिखो टेल में. इट इज स्लेंडर. इट इज स्लेंडर. 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 स्प्लेंडर नहीं, होंडा की स्प्लेंडर नहीं. स्लेंडर, SLENDER. स्लेंडर. हीरो की है कि होंडा की है? हीरो की है क्या? स्लेंडर, लॉन्ग. स्लेंडर कॉमा लॉन्ग. टैपरिंग पार्ट कंटेनिंग. टैपरिंग. टैपरिंग. टपरी नाही, टॅपरिंग. टॅपरिंग लिहून देऊ का? टॅपरिंग. टॅपरिंग पार्ट कंटेनिंग. टॅपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम अँड. काय टॅपरिंग टॅपरिंग लावलं? टॅपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम अँड ॲक्झियल फिलामेंट. सायटोप्लाझम अँड ॲक्झियल फिलामेंट. बरं झाला स्पीकर लावलाय. येत नाही आवाज. ॲक्झियल फिलामेंट. ॲक्झियल फिलामेंट. AXIAL. ॲक्झियल फिलामेंट. हो गया. हा, आता वाचायचंय. वाचा 5 मिनिटांमध्ये आणि इथेच मला स्पर्मची डायग्राम काढून दाखवा न बघता. टायमिंग व्हायचं आहे, 15 मिनिट बाकी आहे. तुम्ही म्हणा झाली म्हणा, म्हणजे तुमच्या जवळ म्हणजे बरोबर काही ना काही रिझन असतं. हा, काढली तू ते काय? 5 मिनिटांमध्ये वाचायचंय आणि डायग्राम न बघता काढायची आहे. 3 मार्क्स साठी IMP आहे. तुमच्या फायद्यासाठी, माझ्या नाही, तुमच्या फायद्यासाठी. आपके फायदे के लिए. आपके फायदे के लिए जरूरी है. फक्त नागोबा नका काढू, त्याला 2 डोळे वगैरे. नागोबा नाही काढायचा. वेळ आहे नागपंचमीला.